नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला 48वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत इजारेदार म्हणजे काय. खरं तर इजारेदार हा शिवकालीन वतन व्यवस्थेचा भाग नाही आहे, पण शिवकालीन वतन व्यवस्थेशी संबंधित जी जमीनदारी व्यवस्था होती त्या जमीनदारी व्यवस्थेचं एक रूप इजारेदार या स्वरूपामध्ये नंतरच्या काळामध्ये विकसित झालं आणि शिवकालीन जमीनदारी व्यवस्था आणि इजारेदार पद्धत याच्यामध्ये आपल्या भरपूर मित्रांचा गोंधळ होतो. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की ही इजारेदार पद्धत नेमकी काय होती. आपल्या एका सबस्क्रायबर मित्रांनी देखील हा प्रश्न विचारलेला होता की इजारेदार या पद्धतीबद्दल सांगा, कारण जमीनदारी पद्धत आणि इजारेदार पद्धत आणि महाराष्ट्रामधली जमीनदारी पद्धत आणि मुघल शासनाची राबवण्यात येणारी ही इजारेदारी पद्धत याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. आज आपण थोडक्यामध्ये मुघल शासनामध्ये राबवण्यात येणारी इजारेदारी पद्धत आणि ह्याच पद्धतीतून ब्रिटिशांनी चालू केलेली इजारेदार पद्धत त्याच्यातून उदय झालेल्या जमीनदारी पद्धतीचा भारतामध्ये आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार. आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. इजारेदार म्हणजे ठेक्याने शेती करणारा शेतकरी. थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं, त्याची व्याख्या करायची म्हणली तर मुघल प्रशासनामध्ये ज्या वेळेला औरंगजेबाचा मृत्यू झाला 1707मध्ये आणि मुघल प्रशासन एक खिळखिळं झालं. सत्ता तर होती पण प्रशासन चालवण्यासाठी पैसा नव्हता, महसूल गोळा करण्यासाठी अधिकारी नव्हते, भ्रष्टाचार वाढला होता. अशा वेळेला महसूल गोळा करण्यासाठी काय करावं हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. महसूल अधिकाऱ्यांना जर महसूल गोळा करायला सांगितलं तर तेवढे महसूल अधिकारी शिल्लक नव्हते. जे महसूल अधिकारी शिल्लक होते त्या महसूल अधिकाऱ्यांची क्षमता नव्हती की मोठमोठ्या बंगालसारखा मोठा प्रांत हाताळतील. म्हणजे आपण बघितलं की बंगालचा जो सुभा होता मुघल कालखंडामध्ये तो संपूर्ण बंगाल म्हणजे बांगलादेश आत्ताचा, त्यानंतर बंगाल आत्ताचा, त्यानंतर ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार एवढा बंगालचा सुभा मोठा होता. मग कोणताही एक महसूल अधिकारी एवढ्या मोठ्या सुभ्यामधून महसूल गोळा करू शकत नव्हता किंवा वेगवेगळे महसूल अधिकारी नेमले तरी ते महसूल अधिकारी सुचारू स्वरूपामध्ये नियमित स्वरूपामध्ये महसूल आणून देतीलच असं नाही. त्याच्यामध्ये परत शेतीमध्ये हजार अडचणी येतात की शेतकरी पळून जातात, त्यानंतर मोठमोठे आक्रमणं होतात, नैसर्गिक आपदा येतात, त्याच्यामुळे शेती होत नसते. मग यावर्षी शेतीचा मला काही उत्पन्न मिळालं किंवा मला शेतसारा मिळाला राज्याला तर पुढच्या वर्षी मिळेलच याचा काही भरोसा नाही. मग याच्यावर आता या समस्येचं समाधान कसं करायचं याच्यासाठी मुघल दरबार ज्या वेळेला विचार करत होता तेव्हा मुघल दरबाराच्या हातामध्ये पण पुष्कळ गोष्टी राहिल्या नव्हत्या. बादशाह फक्त नावालाच बादशाह होता, अमीर उमराव फक्त नावालाच अमीर उमराव होते. जी शान मुघल सल्तनतीची अकबराच्या काळामध्ये होती किंवा औरंगजेबाच्या काळामध्ये होती ती आता राहिली नव्हती. एक मोठी इमारत आपण जी म्हणतो वैभवशाली मुघल सत्तेची जी इमारत होती ती आता हळूहळू खंडर व्हायला लागली होती, उतरणीला लागली होती. मनुष्यबळ, द्रव्यबळ, त्याच्याबरोबर आपण म्हणतो की एक बुद्धिबळ ज्याला म्हणतो की प्रत्येक माणसाकडे बुद्धी असली पाहिजे, ती बुद्धिबळ असणारी माणसं पण म्हणजे मनुष्यबळ, द्रव्यबळ आणि बुद्धिबळ सगळ्यामध्ये मुघल सत्ता कमी पडू लागली होती. पण महसूल मिळवणं गरजेचं होतं खर्च भागवण्यासाठी. त्याच्यासाठी मुघल सत्तेमध्ये औरंगजेबाचा मुलगा बहादूरशाह पहिला आणि त्याचा मुलगा जहांगीरशाह याच्या कारकिर्दीमध्ये, ज्याला आपण जुल्फिकार खान म्हणून ओळखतो, ज्याने रायगडाला वेढा घातल्यानंतर जिंजीला वेढा घातला होता, तो जुल्फिकार खान या जहांगीर खानाचा मीरबक्षी होता. म्हणजे औरंगजेबाच्या जो आपण पंतू म्हणतो त्या औरंगजेबाच्या पंतूचा जुल्फिकार खान हा मीरबक्षी होता, म्हणजे प्रमुख वजीर होता. या मीरबक्षी असलेल्या जुल्फिकार खानाच्या सुपीक डोक्यातून एक आयडिया निघाली की तो सुपीक डोक्यातून म्हणण्यापेक्षा काय आहे, बुद्धिमानच माणूस होता तो. त्याच्या ह्या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी त्याने जी पूर्वीची मनसबदारी पद्धत होती ती मनसबदारी पद्धत सोडून दिली मुघलांची. तोरडमलची जी धाराबंदीची पद्धत चालू होती महसूल गोळा करण्याची ती पद्धत पण सोडून दिली आणि परिस्थिती बघता नवीन जमीनदार निर्माण करता येत नाहीत, नवीन मनसबदार नेमले तर त्यांना जहागिरी देता येत नाहीत, जहागिरी दिल्याचा पगार देता येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये महसूल गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांनाच सरळ सरळ महसुली जमीनदार बनवलं. म्हणजे शेतकऱ्यांनाच आपण काय करायचं की जमीन महसुलीने द्यायची किंवा जमीन ठेक्याने द्यायची. शेतकऱ्यांपैकी जे मोठे शेतकरी असतील, जमीनदार असतील किंवा कोणाची जर क्षमता असेल की तो वर्षाला सरकारला काही शेतसारा आगाऊ भरू शकत असेल ठरवून, तर त्याला महसुलाचा मक्ता द्यायचा ठराविक विभागातला
आणि मग त्याने ती जमीन कोणाकडनं पण कसून घ्यावी, शेतकऱ्यांकडून पुढून, आणि एक ठरलेला शेतसारा आहे तो मुघल दरबारामध्ये भरून बाकीचं जी त्याची वसुलीची अमाऊंट आहे ती वसुलीची अमाऊंट त्याने घ्यावी त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांशी करार करून मग त्यांनी ठेक्याने जी जमीन देण्याची प्रथा चालू केली जुल्फिकार खानाच्या कालखंडामध्ये. जहांगीर खान जो बादशाह होता, जहांगीर शाह जो बादशाह होता, त्याचा वजीर जुल्फिकार खान याच्या कालखंडामध्ये ही जी प्रथा चालू झाली. मला वाटतं अंदाजे 1712 ते 1713च्या सुमारासामध्ये ही नवीन जी प्रणाली होती, ही नवीन प्रणाली अस्तित्वामध्ये आली. हे शेतकऱ्यांना मक्ता देणं, शेतकऱ्यांना ठेका देणं, याला मुघल कालखंडामध्ये इजारा देणं म्हणत असत. जो शेतकरी अशी मक्त्याने आणि ठेक्याने जमीन सरकारकडून घेत असेल त्याला इजारेदार असं म्हटलं जात असं. आणि ही इजारेदार जी पद्धत होती, इजारेदार पद्धत सुरुवातीला जरी 1712ला सुरू झाली तरी पुढे जाऊन तिचे मोठे दुष्परिणाम भारतावर घडून आले. ते इजारेदार पद्धतीचा आपण थोडा इतिहास बघूया. या इजारेदार पद्धतीचा जो इतिहास आहे तो महाराष्ट्राशी निगडीत नसून बंगालच्या प्रांताशी निगडीत आहे. पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने जमीनदारी पद्धत या भारतामध्ये मूळ धरून राहिली किंवा नवीन जमीनदारी पद्धत उदयाला आली वेगवेगळ्या प्रांतामध्ये. बंगाल प्रांत असेल, बॉम्बे प्रेसिडेन्सी असेल, मद्रास प्रेसिडेन्सी असेल, हे इंग्रजांनी जिंकलेले वेगळे वेगळे जे प्रांत होते मुघलांकडून किंवा इथल्या इतर राजांकडून, त्याच्यामध्ये जमीनदारी पद्धत वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उदयाला आली. इंग्रजांनी पण वेगवेगळ्या त्यांच्या जे अंमलामध्ये प्रांत होते त्या वेगवेगळ्या ठिकाणी जमीनदारीचे वेगळे वेगळे प्रयोग करून बघितले. त्यात बंगालमध्ये जो इंग्रजांनी प्रयोग करून बघितला तो त्यांनी या मुघल पद्धत जी होती इजारेदार पद्धत तिचाच एक सुधारित आपण म्हणतो की प्रयोग करून बघितला आणि तो प्रयोग यशस्वी झाला नाही दुर्दैवाने. त्याच्यामुळे जी दुसरी एक जमीनदारी पद्धत निर्माण झाली, त्याच्यामुळे आज आपल्या भारत देशामध्ये जी प्रॉब्लेम्स आणि समस्या आपण तोंड देतो, म्हणजे आपण नक्षलवादाची समस्या म्हणतो, ती नक्षलवादाची समस्या या मुघलकालीन इजारेदार प्रथेमुळे निर्माण झालेली. आज जर आपण खोलामध्ये जाऊन विचार केला तर ही प्रथा कशी निर्माण झाली, हळूहळू ती कशी रुजली आणि कशी फसली, त्याचा एक आपण थोडक्यामध्ये धावता आढावा घेऊया. आपण खोलामध्ये जाणार नाही कारण खोलामध्ये गेले तर सगळ्या गोष्टी मग फार डिटेलमध्ये सांगाव्या लागतील. तर आपण ठराविक गोष्टी बघूयात किंवा ठराविक कालखंडामधल्या घडलेल्या महत्त्वाच्या घटना आहेत, त्या महत्त्वाच्या घटनांचा आपण तारीखवार थोडा आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आता आपण जाऊयात बंगाल प्रांतमध्ये, कारण ही जी इजारेदार प्रथा होती ती बंगाल प्रांतामध्ये सगळ्यात आधी मुघल कालखंडामध्ये सुरू करण्यात आली. कारण बंगालचा एकमेव प्रांत होता जो औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, ज्याला आपण म्हणतो की संपन्न असा प्रांत होता, तो मुघल प्रशासनाच्या अंमलाखाली राहिला होता. बाकी ठिकाणी दक्षिणेमध्ये मराठ्यांनी बंड केलं होतं. त्यानंतर जाट, राजपूत, शीख हे लोक जागोजागी होते, ते स्वतंत्र झाले होते. आणि बंगाल हा एकमेव प्रांत असा राहिला होता की तो त्या काळामध्ये मुघलांच्या ताब्यामध्ये त्यावेळेला नावाला का होईना होता. त्याचं श्रेय जातं शाहिस्तेखानाला. शाहिस्तेखानाची बोटं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याला तोडल्यानंतर औरंगजेबाने त्याची रवानगी बंगालच्या सुब्यावर केली. तिथे त्याने अत्यंत प्रभावीपणे प्रशासन केलं आणि सर्व सुभा एकत्र करून त्याचं महसूल उत्पन्न वाढवलं. पोर्तुगीज आणि इंग्रजांशी लढाया करून त्याने नौदल बनवलं शाहिस्तेखानाने. तिथे पोर्तुगीज आणि इंग्रजांशी लढाया करून तो पलीकडचा जो भाग होता तो सुरक्षित केला. त्यानंतर ब्रह्मदेशामधून जे लोक आक्रमण करत असत बंगालच्या प्रांतावर, तिकडून तो भाग सुरक्षित केला. मराठ्यांच्या तर आवाक्याच्या बाहेरच होता बंगालचा प्रांत त्यावेळेला, त्यामुळे तिकडून पण बंगालचा प्रांत सुरक्षित होता. त्यामुळे मुघलांना जर कुठली नवीन आपली एखादी मनसबदारी, जमीनदारी, इजारेदारी प्रथा राबवायची असेल तर ती राबवण्यासाठी फक्त बंगालचा प्रांतच शिल्लक राहिला होता. त्याच्यामुळे इजारेदार ही प्रथा होती, ती इजारेदार प्रथा सर्वात आधी बंगालच्या प्रांतामध्ये सुरू झाली. आणि मगाशी मी जसं म्हटलं तसं मुघलांच्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे अधोगतीच्या काळामध्ये ही इजारा प्रणाली किंवा महसूल शेती प्रणाली राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जहांगीर शाह या औरंगजेबाच्या पंतूने 1712 ते 13 या त्याच्या कारकिर्दीमध्ये सुरू केली. खरं तर तो 1 वर्षच राजा राहिला, 1 वर्षच बादशाह होता जहांगीर शाह, आणि तो अत्यंत मूर्ख विलासी बादशाह होता अशी त्याची ख्याती होती. पण या मूर्ख विलासी बादशाहाने त्या 1 वर्षामध्ये पण ही प्रथा चालू केली. त्याला जुल्फिकार खानाने पाठिंबा दिला या कंत्राटी प्रथेला. ही कंत्राटीच प्रथा होती. म्हणजे कसं की जमीन कोणाची तरी दुसऱ्याची, ती सरकार कोणाला तरी तिसऱ्याच माणसाला कंत्राटाने देते आणि तो उचलून पैसा सरकारला देतो. म्हणजे कंत्राटी प्रथा होती, जमीनदारीची इजारेदारी प्रथा होती ती. त्याला जुल्फिकार खानाने पाठिंबा दिला कारण जुल्फिकार खानाचा पण नाईलाज झाला, महसूल कुठून राज्यामध्ये येतच नव्हता. एक रकमी कोणीतरी मला आधीच महसूल देत असेल, मग ती शेती बुडो नाही तर राहो, मला पैसा मिळतो एक रकमी, मग मक्त्याने द्यायला काही हरकत नाही, अशा पद्धतीने त्याने सुरुवात केली. मग ह्या प्रयोग ज्या बंगालमध्ये राबवण्यात आला तो बंगालमध्ये प्रयोग करणारा तिथला जो सुभेदार होता त्याचं नाव होतं मुर्शिद कुली खान. हा मुर्शिद कुली खान जो होता हा बंगालचा पहिला स्वतंत्र सुभेदार होता. त्याच्या काळामध्ये बंगाल हे अत्यंत समृद्ध राज्य मानलं जात होतं, कारण मगाशी मी म्हटलं तसं शाहिस्तेखानाने त्याची फार चोख व्यवस्था ठेवली होती. बंगालच्या राज्य आधीच आपण म्हणतो की जमीन सुपीक आहे,
त्या ठिकाणी नद्या वाहतात, पाणी व्यवस्था चांगली आहे, त्याच्यामुळे पीक पाणी चांगलं येतं असे, आणि जर प्रशासन व्यवस्था चोख ठेवली तर उत्पन्न प्रचंड वाढत असे, तिथं व्यापार उद्योग वाढत असे. शाहिस्तेखानाने ती सगळी सोय केली होती. ते आयतंच राज्य शाहिस्तेखानाच्या मृत्यूनंतर या मुर्शिद कुली खानाच्या हातामध्ये आलं. त्याची राजधानी जी सुरुवातीची होती बंगाल प्रांताची ती ढाका होती. इसवी सन 1700 मुघल शासक औरंगजेबाने या मुर्शिद कुली खानाला शाहिस्तेखानानंतर बंगालचा दिवाण बनवलं. त्याच्यानंतर जहांगीर शहानंतर जो बादशाह दिल्लीच्या सत्तेवर आला, म्हणजे त्याचं नाव होतं की जो बादशाह होता त्याचं नाव होतं की फर्रुखशियार. नाव थोडं घ्यायला अवघड आहे. या फर्रुखशियारने काय केलं की जहांगीर खानची हत्या केली. जहांगीर खान सत्तेवर आल्यानंतर 1 वर्षानंतर तो जहांगीर खान ज्याच्या आश्रयाला जाऊन लपला होता त्या जुल्फिकार खानाची पण हत्या केली. आणि दिल्लीचा जो रिवाज होता त्या रिवाजाप्रमाणे जहांगीर खान आणि जुल्फिकार खान दोघांची पण प्रेत हत्तीवरून फिरून चारी दिशांना फिरून नंतर सडवून नंतर ती कुठेतरी एखाद्या चबुतऱ्यामध्ये, आपण म्हणतो की हुमायूनच्या चबुतऱ्यामध्ये जुल्फिकार खानाचं प्रेत तिथे जवळ होतं, तिथे दफन करण्यात आलं. आणि फर्रुखशियार जो होता फर्रुखशियार हा जो सत्तेवर आला त्याने काय केलं की 1717 त्याने एक शाही हुकूम लागू केला. आणि त्या शाही हुकुमानुसार इंग्रजांना बंगालच्या प्रांतामध्ये व्यवसाय करायची परवानगी दिली. आता इंग्रजांना परवानगी दिल्यामुळे काय झालं की इंग्रजांना इथेच हातपाय पसरायला बंगालमध्ये संधी भेटली. त्याच्यानंतर 1719 या फर्रुखशियारने मुर्शिद कुली खानला बंगालचा जो प्रांत त्याच्या संपूर्ण अंमलाखाली होता त्या बंगालबरोबर त्याला ओरिसाचं पण राज्य देऊन टाकलं, की ओरिसाचा पण प्रांत आता मुर्शिद कुली खानच्या अंमलाखाली आला. तो बंगाल आणि ओरिसा दोघांनीचा सुभेदार झाला. म्हणजे बंगालचा प्रांत काही कमी मोठा नव्हता. बंगाल, त्याच्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश एवढा मोठा बंगाल प्रांत, बंगाल सुभा त्यावेळेला मुघलांचा होता. त्यात ओरिसाचं पण राज्य आता याला मिळालं मुर्शिद कुली खानला. आणि मुर्शिद कुली खान जो 1700 साली बंगालचा वास्तविक शासक बनला होता, तो 1719 त्याला जेव्हा ओरिसाचं राज्य मिळालं आणि फर्रुखशियार जो बादशाह होता त्याच्याकडून त्याला दिवाणपद मिळालं बंगालचं आणि ओरिसाचं, त्याच्यानंतर त्याने हळूहळू काय केलं की ज्या वेळेला दिल्लीच्या शासनामध्ये नेहमी अनागोंदी माजलेली असे, 1-2-3 वर्षांनी बादशाचा खून पडून नवीन सत्ता येत असेल आणि बंगालचा प्रांत दिल्लीपासून लांब होता, त्यामुळे इथे शक्यतो कोणाला एकतर मुघल सत्ता एवढी खिळखिळी झालेली होती की आता त्यांना बंगालवर हल्ला करायला पण सैन्य शिल्लक राहिलं नव्हतं. बंगालमधून काही महसूल वर जाईल तर 2 घास खातील अशी दिल्लीची आणि आग्र्याची अवस्था झालेली होती. त्यामुळं हल्ला करणं बंगालवर लांबचीच गोष्ट होती. तर ही सगळी परिस्थिती हेरून हा जो बंगालचा शक्तिशाली सुभेदार होता त्याला ओरिसाचं पण राज्य मिळालं. बंगाल आणि ओरिसाचा दिवाण झाला. या मुर्शिद कुली खानाने स्वतःला हळूहळू केंद्रीय सत्तेपासून वेगळं करायला सुरुवात केली. केंद्रीय सत्तेच्या नियंत्रणापासून मुक्त करायला सुरुवात केली. नावाला 1 वर्षाला काहीतरी खंडणी होता. मुर्शिद कुली खान काय करत असे, दिल्लीच्या दरबारी भरत असे आणि स्वतःच तो काय झाला की बंगाल आणि ओरिसा प्रांताचा शासक झाला. स्वतःकडे त्याने ज्यावेळी शासन व्यवस्था घेतली तेव्हा मुर्शिद कुली खानाने जो स्वतंत्र कारभार केला त्याचं पण काही लोक कौतुक करतात की त्याने सर्वात पहिल्यांदा काय केलं त्याने की औरंगजेबाच्या काळातच औरंगजेबाच्या आज्ञेवरून त्याने ढाका शहरातून बंगालची राजधानी हलवली आणि ती मकसूदाबाद इथे आणली. मकसूदाबाद या शहराचं नाव बदलून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःच्या नावावर ठेवलं दिवाण झाल्यावर मुर्शिदाबाद म्हणून. राजधानी ढाक्यामधून मुर्शिदाबादला आल्याचा एक मोठा फायदा असा झाला की ढाका एका कोपऱ्यामध्ये पडत असे, त्याच्यानंतर तिथे पाण्याचा प्रभाव असे, समुद्रकिनारे असे, त्यामुळे निम्म लक्ष तिकडेच लागून राहत असे. आता ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल एवढ्या प्रांताचा जर मला कारभार बघायचा तर मी ढाक्याला एका कोपऱ्यात राहून चालणार नाही. मुर्शिदाबादला आल्यामुळे त्याला सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येणं सोपं झालं. दिल्लीच्या बादशाने, जहांगीर शाह बादशाने जी इजारा पद्धत चालू केली होती ती इजारा पद्धत त्याला माहीत झालेली होती, ती त्याने थोड्याफार प्रमाणामध्ये राबवलेली पण होती, त्याचे फायदे पण त्याला कळत होते. आता तो स्वतंत्र झालेला होता दिल्लीच्या शासनापासून पूर्णपणे. आता बंगाल आणि ओरिसा हे 2 प्रांत त्याच्याकडे कुठलाही प्रयोग करायला मोकळे होते, त्याला विचारायला कुणी नव्हतं. म्हणून या मुर्शिद कुली खानाने काय केलं की जहागिरीचा त्याचा जो एक भाग होता की जी त्याला जहागीर मिळाली होती बंगाल आणि ओरिसाची, त्याच्यामध्ये जमीन महसुलाच्या पद्धतीच्या नावाखाली किंवा जमीन महसूल करायच्या नावाखाली त्याने जमिनी खालसा करायला सुरुवात केली. खालसा करायला सुरुवात केली म्हणजे मोठमोठ्या जमीनदारांकडच्या जमीन असतील, गोरगरीब शेतकऱ्यांकडच्या जमीन असतील, देवस्थानांकडच्या जमीन असतील, काही ना काही कारणाने सांगायचं की ही जमीन खालसा झाली, तुमच्या अधिकारात नाही, सरकारकडे ती जमीन जप्त करून घ्यायची. अशा रीतीने त्यानं एक मोठी जमीन स्वतःच्या अंमलाखाली आणली, स्वतःच्या ताब्यामध्ये आणली जमीन खालसा करून. मला जमीन तर ताब्यामध्ये आणली पण ती जमीन कसणार कोण,
म्हणजे आता विचारणारा कोणी नाही, केंद्रीय सत्तेचं नियंत्रण नाही, त्यामुळे वाटेल तेवढी जमीन तो स्वतःच्या नावाने करून घेऊ शकत होता किंवा स्वतःच्या अंमलामध्ये आणू शकत होता. बंगालसारख्या विशाल प्रांतामध्ये, ओरिसासारख्या विशाल प्रांतामध्ये. पण ती जमीन कसायला देणार कोणाला? जमीनदारांना कसायला द्यायची म्हणली तर ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमीन कसणारे जमीनदार त्या काळामध्ये नव्हते. जमीनदार नव्हते त्याचं कारण असं होतं की मुघल राज्यात शिल्लक राहिलं नव्हतं जे जमीनदारांना संरक्षण देत होतं. मोठमोठे मनसबदार जे त्या जमिनीमधून महसूल गोळा करायचे आणि नंतर जमीनदार जहागीरदार व्हायचे, ती मनसबदारी पद्धतच मोडीमध्ये निघालेली होती. कुठल्याही प्रकारची शासन प्रशासन व्यवस्था शिल्लक राहिली नव्हती. तर त्या खालसा झालेल्या जमिनीचं काय करायचं, हा जेव्हा मुर्शिद कुली खानला मोठा प्रश्न पडला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की ही इजारा प्रथा जी जहांगीर खानने चालू केली होती ती आता आपल्याला परत चालू करण्याशिवाय पर्याय नाही. मग त्याने काय केलं की जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनाच तात्पुरतं मक्त्याने ठेक्याने जमिनी द्यायला सुरुवात केली. जे पैसे देत असतील ते त्यांनाच तात्पुरतं जमीनदार बनवायला सुरुवात केली की जे जमिनीचे शेतकरी असतील मोठे, ते शेतकरी त्याला ठेका देत असतील, मक्ता देत असतील, त्यांनाच तो जमीनदार आणि जहागीरदार म्हणू लागला. स्वतःच्या अंमलाखाली स्वतःला बंगालचा स्वतंत्र शासक राजा म्हणून त्याने घोषित केलं, नवाब म्हणून. आणि आता त्याच्या अंतर्गत जहागिरी द्यायला त्याने सुरुवात केली. आणि त्या जहागिरी देताना त्याने इजारेदारी प्रथा वापरली की जमीन मक्त्याने देणे. की समजा समोरचा एक शेतकरी आहे, तो शेतकरी मला म्हणतो की तुम्हाला साहेब मी वर्षाला 100 रुपये देतो आणि वर्षाला 100 रुपये मी तुम्हाला देणार. ती जमीन बुडू देत नाही तर उडून जाऊ देत कुठे, नाही तर तिथे पाऊस पडू देत, नाही तर पळून जाऊ देत माणसं शेतकरी, तुम्हाला 100 रुपये मिळणार. बस विषय संपला. मग ते 100 रुपये स्वतःला मिळत आहेत, खात्रीचं उत्पन्न मिळतं आहे, म्हणून त्याने इजारेदारी प्रथाला सुरुवात केली बंगालच्या प्रांतामध्ये. म्हणून त्याला दक्षिणेचा तोडरमल असं पण म्हणतात, कारण ही इजारेदारी प्रथा होती, ही एक नवीन प्रथा होती. राजा तोडरमलने अकबराच्या काळामध्ये धाराबंदी प्रथा चालू केली होती. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं त्याच्याबद्दल विस्ताराने, त्यामुळे आपण याच्यामध्ये बोलत नाही. पण एक नवीन प्रथा कोणीतरी चालू केली होती. दक्षिणेमध्ये मलिक अंबरने जमीन महसुलाची एक मलिक अंबरी तह प्रथा चालू केली होती. तशी आता मुर्शिद कुली खानने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःची इजारेदारी प्रथा जी आधीच चालू होती ती सुधारणा करून मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये राबवायला सुरुवात केली. आणि या मुर्शिद कुली खानाचा एक नियम असा होता म्हणे की जर कोणी शेतकरी जर जमिनीचं भाडं देऊ शकला नाही, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने याच्याबरोबर करार केला आणि तो त्याला ते भाडं देऊ शकला नाही, तर त्या शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबासहित मुस्लिम व्हावं लागेल असा त्याने नियम घालून ठेवला होता. त्यामुळं जमिनी त्याने जमिनी खालसा करून लाटल्या मुर्शिद कुली खानाने स्वतःच्या नावाने. त्याच्यानंतर त्या जमिनी ठेक्याने देऊन त्याच्यावरून पण पैसे मिळवायला सुरुवात केली. पैसे मिळवले, कोणी पैसे नाही देऊ शकला तर माणसांना मुस्लिम पण करायला त्याने सुरुवात केली, म्हणजे धर्मांतर पण करायला सुरुवात केली. म्हणजे काय झालं, एक तर राज्याचं काम झालं, स्वतःच्या स्वार्थाचं काम झालं आणि धर्माचं पण काम झालं. असा मुर्शिद कुली खान उपद्व्यापी आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण म्हणतो की वेगळे उपद्व्याप नेहमी करत असे तो, की एका वेळेला 1000 गोष्टी करत असे. अशी जी माणसं असतात आपल्याला की सगळीकडे हात घालतात आणि सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना स्वारस्य असतं किंवा सगळ्या गोष्टी त्यांना करून बघायच्या असतात. तसं या इजारेदारी पद्धतीच्या निमित्ताने मुर्शिद अली खानाने शासन व्यवस्था, त्यानंतर स्वतःचं व्यक्तिगत भरणा करणं आणि धर्मव्यवस्था अशी तिन्ही कामं उरकून टाकली. पण या मुर्शिद कुली खानाचं जे प्रशासन होतं, म्हणजे हा त्याचा स्वतंत्र कारभार झाला, पण प्रशासन जे मुर्शिद कुली खानाने ठेवलं होतं त्या प्रशासनाची मात्र सर्वजण काय करतात की स्तुती करतात की मुर्शिद कुली खान याने बंगालमध्ये अत्यंत कार्यक्षम प्रशासन व्यवस्था उभी केली होती असं म्हणतात. महसूल प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. ही जी इजारेदारी प्रथा त्याने चालू केली ती इजारेदारी प्रथा त्याने वरचेवर चालू नाही केली. एकदा त्याने चालू केली तर ती गोष्ट त्याने सिरियसली घेतली की आपल्याला ही गोष्ट आपल्या प्रशासनामध्ये रुजवायची आहे. ही इजारेदारी प्रथाच माझ्या राज्याचा किंवा माझ्या प्रांताचा महसुलाचा मुख्य भाग आहे किंवा महसुलाची मुख्य पद्धत असणार आहे. मनसबदारी प्रथा किंवा आपण दुसऱ्या प्रथा म्हणतो त्या प्रथेने आपल्याला महसूल गोळा करायचा नाही, आपल्याला इजारेदारी प्रथेनेच महसूल गोळा करायचा आहे. हे त्याने एकदा ठरवलं की त्याने ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली की इजारेदारी प्रथा अंमलात आणण्याची. त्याच्यासाठी त्याने जमिनीच्या ज्या समझोत्या केल्या त्या समझोत्यांमध्ये शेतकऱ्यांशी जमिनीचा जो समझोता करायचा आहे, मक्तेदारी करायची, मक्ते द्यायचे आहेत किंवा जमिनीचे वेगवेगळे करार करायचे आहेत, ती करार करण्यामध्ये त्याने पूर्ण त्याचं लक्ष टाकून दिलं, पूर्ण लक्ष त्याने तिकडेच केंद्रित केलं. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की ही इजारेदारी प्रथा जरी आपण राबवली आहे तरी शेतकऱ्यांची क्षमताच नाही आहे की ते जमीन मक्त्याने घेऊन पण परत कसतील म्हणून. मग या शेतकऱ्यांना जमीन मक्त्याने घेण्यासाठी पण त्यांना टाकाऊ, त्याला आपण टाकवी कर्ज म्हणतो किंवा अग्रिम कर्ज म्हणतो, की आधीच कर्ज द्यायला सुरुवात केली की तुम्ही माझ्याकडनं जमीन मक्त्याने घ्या, तो मक्ता द्यायला तुम्हाला पैसे नाही तर मीच तुम्हाला कर्ज देतो, त्या कर्जातून तुम्ही मक्ता फेडा माझा, नाही फेडू शकला तर मुसलमान व्हा, ती पुढची गोष्ट होतीच. म्हणजे अशा पद्धतीने त्याने साम दाम दंडभेद वापरून बंगालच्या प्रांतामध्ये इजारेदारी प्रथा काही पण करून रुजवायची असा अट्टाहास चालू केला.
त्याच्यामुळे महसुलीच्या वसुलीसाठी वेगवेगळ्या जेवढ्या जास्त लोकांना ठेके देता येतील तेवढे दिले. याच्यामुळं बंगालमध्ये आता काय झालं की ठेकेदार खूप झाले जमिनीचे, मक्तेदार खूप झाले. ज्यांच्याकडे पैसा खूप होता त्यांनी मोठ्या मोठ्या जमिनी ठेक्याने घेतल्या, त्यांनी मोठ्या मोठ्या जमिनी मक्त्याने घेतल्या. आणि हेच लोक ज्यांनी मोठ्या मोठ्या जमिनी मक्त्याने आणि ठेक्याने घेतल्या होत्या ते दुसऱ्या तिसऱ्या पिढीनंतर जहागीरदार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये हेच लोक जमीनदार म्हणून ओळखले जाऊ लागले. कारण मुघल सत्ता दिवसेंदिवस ऱ्हासाच्या दिशेने चालत गेली. एकापेक्षा एक सगळे एकाच्या पावलावर एक पाऊल पुढं ठेवून जे सगळे आपण म्हणतो की नालायक मुघल बादशाह होते ते निघत गेले. कोणी कर्तबगार मुघल बादशाह निपजला नाही. नंतर सगळे मुघल बादशाह जे होते ते लष्करी आणि मुलकी प्रशासनाच्या पातळीवर कर्तबगार निघाले नाहीत. त्याच्यामुळं ही जी जहांगीर खानाने प्रथा चालू केली, मुर्शिद कुली खानाने ती मोठ्या प्रमाणामध्ये राबवली. जहांगीर खान पण मरून गेला, मुर्शिद खान पण मरून गेला, पण हे जमीनदार तिथंच राहिले. नेहमी आपण बघतो की जमीनदार तिथंच राहतात, जमीनदार जात नाहीत. जमीनदारांना जोपर्यंत तुम्ही सक्तीने हाकलून लावत नाही मोठे कायदे करून तोपर्यंत जमीनदार जात नाही. आपण जमीनदार म्हणजे काय या प्रथेमध्ये बघितलं, इंग्रज आणि भारत प्रशासन दोघांनी मिळून प्रयत्न केला तरी जमीनदार जात नव्हते. जमीनदारीची प्रथा शेवटी भारत स्वतंत्र झाल्यानंतर कायदा करून आपल्याला घालवावी लागली. एवढी ही जमीनदाराची जात असते, ती चिवट असते, त्यांचा जमिनीवरचा कब्जा असतो, ते सहजासहजी ते सोडत नाहीत. त्यामुळे मुघल प्रशासनामध्ये बादशाह बदलत गेले, सरकारं बदलत गेली, राजवटी बदलत गेल्या. पण ही जी इजारेदारीमधून जे जमीनदार निर्माण झाले होते बंगालमध्ये, ते जमीनदार बंगालमध्ये तसेच पुढं चालू राहिली. ती जमीनदारी प्रथा दिवसेंदिवस फोपावत गेली. ह्याच मक्त्याने ठेक्याने जमिनी घेण्याच्या पद्धतीमुळे जे मोठे जमीनदार होते त्यांनी अजून जमिनी लाटल्या, अजून सरकारकडनं मक्त्याने जमिनी घेतल्या, अजून गोरगरिबांची पिळवणूक केली, अजून शेतकऱ्यांची पिळवणूक केली, अजून महसूल गोळा केला. सरकारमध्ये भरायचा विषयच नव्हता, वरती शासन शिल्लकच राहिलं नव्हतं दिल्लीला. जो पैसा येईल तो पैसा जमीनदारांच्या सगळ्या खिशामध्ये जात होता. बघता बघता जमीनदार गब्बर झाले. या जमीनदारांनी स्वतःच्या खाजगी सेना उभ्या केल्या आणि ज्या वेळेला बंगाल प्रांताची मालकी ब्रिटिशांकडे आली त्यावेळेला बंगालमध्ये हा नवीनच एक जमीनदार असा अभिजात वर्ग या इजारेदारी प्रथेमधून तयार झालेला होता. त्याच्यामुळे ज्या वेळेला इंग्रजांनी बंगालवर सत्ता प्रस्थापित केली त्यावेळेला इंग्रजांच्या पण लक्षात आलं की या बंगालवर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर हे आधीच प्रस्थापित असणारे जमीन, पैसा आणि सैन्यबळ यांनी प्रस्थापित असणाऱ्या जमीनदारांशी आपल्याला वाकडं घेऊन चालणार नाही. त्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिस हा जो त्यावेळेचा गव्हर्नर होता त्याने जमीनदारी प्रथेला समर्थन दिलं. त्याने या जमीनदारांना समर्थन दिलं, इजारेदार प्रथेला समर्थन दिलं. म्हणजे मुघल कालखंडामधली ही इजारा व्यवस्था होती, ती इजारा व्यवस्था थोडीफार सुधारणा करून ब्रिटिशांनी स्वीकारली. तर आधीची जी मुघल व्यवस्था होती त्या प्रणाली अंतर्गत काय होत असे की या शेतकऱ्यांकडे शेतीसाठी साधनं उपलब्ध नसतील किंवा काही आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती करता येत नसेल तेव्हा जी जमीन असेल ती जमीन महसूल शेतकरी नावाच्या बाहेरील शेतकऱ्याला इजाऱ्यावर दिली जात असे. तो इजारा घ्यायला पण त्याच्याकडे पैसे नसेल तर मुर्शिद कुली खानसारखा गव्हर्नर त्याला सुभेदार म्हणू आपण, त्याला कर्ज पण देत असे. अशा रीतीने नवीन महसुली शेतकरी या मुघल व्यवस्थेने निर्माण केले. महसूल अधिकारी जे होते ते महसूल अधिकारी किंवा जहागीरदार होते, यांना अशा पद्धतीचे हक्क मुघल प्रशासनामध्ये नंतर मिळाले नाहीत. मुघल शासन अधोगतीला जायला लागल्यावर त्याचं कारण हे अधिकारी तेवढे कर्तबगार नव्हते, मनसबदार तेवढे कर्तबगार नव्हते, महसूल अधिकारी तेवढे कर्तबगार नव्हते. म्हणून हे महसुली शेतकरी जे होते हे महसुली शेतकरी मुर्शिद कुली खानाच्या काळामध्ये आपल्याला जमीनदार म्हणून पुढे आलेले दिसतात. पण मुघलांच्या राज्यामध्ये एक गोष्ट होती की काहीतरी नियम होता मुघलांच्या राज्यामध्ये. तो नियम काय होता की हे जे महसुली शेतकरी असत ते ज्यांना जमीन कसायला देत असत त्यांच्याकडून ठरलेल्या जमीन महसुलापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ शकत नसत. जोपर्यंत मोडकी तोडकी का होईना कुठली तरी मुघल सत्ता होती, कुठला तरी नावाला बादशाह होता, त्याचा कोणतरी अधिकारी येऊन दमदाटी करत होता किंवा रुबाब दाखवत होता किंवा ताकद दाखवत होता, तोपर्यंत या व्यवस्थेमध्ये हा नियम पाळला जात होता की जी मी तुम्हाला जमीन मक्त्याने दिली आहे तर तुम्ही समोरच्याकडून किती महसूल गोळा करायचा किंवा शेतसारा किती गोळा करायचा त्याचा एक नियम होता. तो नियम ठरला होता. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला शेतकऱ्याकडून त्या म्हणजे महसुली शेतकऱ्याला त्याने ज्याला जमीन कसायला दिली त्या शेतकऱ्याकडून कुळाकडून त्याच्या ठरलेल्या महसुलापेक्षा जास्त महसूल उत्पन्न म्हणून घेता येत नसे. जे महसूल तो घेत असे त्या महसुलापैकी 9 जो हिस्सा असे 9 हिस्सा त्याला शासनाला भरावा लागत असे आणि उर्वरित रक्कम जी होती ती उर्वरित रक्कम त्याला वसुली शुल्क म्हणून स्वतःकडे ठेवता येत असे. पण एवढी मोठी उर्वरित रक्कम या जमीनदारांकडे शिल्लक राहत असे किंवा महसुली शेतकऱ्यांकडे शिल्लक राहत असे की त्याच्यामधून ते अजून जमीन विकत घेत असत किंवा अजून जमिनी ठेक्याने घेत असत आणि दिवसेंदिवस गब्बर होत चालले होते हे लोक.
मुघल सत्ता खिळखिळी झाल्यावर हा एक आपण म्हणतो की 9 दशांश हिस्सा जो होता, जो वरती भरायचा होता, तो पण त्यांना भरायची गरज राहिली नाही. तो पण 9 दशांश हिस्सा या लोकांनी स्वतःच्या खिशामध्ये टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढे जाऊन मुघल सत्तेची अवस्था एवढी बिकट झाली की आता यांना मक्त्याने जमिनी दिल्या, हे लोक जमीनदार होऊन बळावले, अजून महसूल गोळा करायचा आहे मला खर्च कमी पडला तर मी काय करायचं. मग मुघल सत्तेमध्ये नंतरच्या काळामध्ये एखाद्या जिल्ह्यासाठी महसूल गोळा करण्याचा अधिकार जो होता, तो महसूल गोळा करण्याचा अधिकार सार्वजनिक लिलावाद्वारा सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला विकला जाऊ लागला. आता सर्वाधिक बोली लावणार कोण तेव्हा? गोरगरीब शेतकरी, ज्याचे 2 मुलं आहेत, कुटुंब आहे, हात जमीन मालमत्ता काही नाही, पैसा नाही, फक्त कष्ट करू शकतो, तो तर सर्वाधिक बोली लावू शकत नाही. मग सर्वाधिक बोली लावणारे हेच महसुली शेतकरी होते, ज्यांच्याकडे हे पैसा गोळा झालेला होता आणि नंतर जमीनदार झाले होते. याच लोकांनी परत बोली लावल्या आणि परत जमीन ज्या होत्या त्या जमिनी स्वतःच्या अंमलाखाली आणल्या. त्याच्यामधून नवीन जहागीरदार निर्माण झाले, त्या जहागीरदारांमधून जमीनदार निर्माण झाले. या जमीनदारांनी स्वतःच्या फौजा उभ्या केल्या, जहागीरदारांकडे स्वतःचं सैन्य असायचं. हे जहागीरदार परत ह्या ज्या जमिनी त्यांनी घेतल्या लिलावातून मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मक्त्याने आधी घेतल्या होत्या, लिलावातून मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या होत्या, त्या जमिनी कसण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भूमीहीन कुळांना किंवा शेतकऱ्यांना त्या जमिनी द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडून जास्तीत जास्त त्यांची पिळवणूक शोषण करून उत्पन्न काढण्यासाठी या लोकांनी त्या जमिनींचा ठेका स्वतःच्या सैन्याच्या अधिकाऱ्यांना द्यायला सुरुवात केली परत. म्हणजे बघा, एकतर मुघल अधिकारी, त्याच्यानंतर आहे महसूल शेतकरी, ते महसूल शेतकरी झाला जमीनदार. त्या जमीनदाराने पण परत काय करावं की अजून दुसऱ्या कोणाला तरी ठेका देऊन टाकावा की तू त्या ठेक्याने मला एवढे पैसे आणून द्यायचे जमिनीतले, तू शेतकऱ्यांशी काय करायचं ते कर, मला त्यामध्ये पडायचं नाही. मग हे जे ठेके त्यांनी दिले, ते ठेके कोणाला दिले? हे ठेके त्यांनी दिले त्यांचे जे बाहुबली सैन्यामध्ये लोक होते, रखवालदार होते, संरक्षण होते, अधिकारी होते, त्या सैन्याच्या अधिकाऱ्यांनाच त्यांनी ठेके देऊन टाकले. त्याच्यामुळं गरीब बिचारा शेतकरी आधी कर देऊन देऊन पिळून निघालेला होता, त्याला खायला अन्न शिल्लक राहत नसे, वर्षाच्या शेवटी अंगावर घालायला कपडे शिल्लक राहत नसत, दुष्काळ पडत असे, मरायची वेळ आलेली होती. जमीनदार तर पिळतच असतात. त्या जमीनदारांनी या शेतकऱ्यांना परत जे त्यांनी पाळलेली शिकारी कुत्रे होते, म्हणजे ही जी सैन्य होतं, खाजगी सैन्य जमीनदारांचं होतं, जहागीरदारांचं जे खाजगी सैन्य होतं, ब्रिटिश सत्तेच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे आपण म्हणू की 1818च्या नंतरची परिस्थिती आहे किंवा 1780च्या पुढची परिस्थिती आहे जी होती, या लोकांनी शेतकऱ्यांना अक्षरशः ह्या ज्या त्यांनी खाजगी फौजा गोळा केल्या होत्या, ज्या क्रूर होत्या अत्यंत, त्यांच्या हवाली करून टाकलं छळ करण्यासाठी. महसूल वेळेमध्ये गोळा झाला नाही, उत्पन्न आलं नाही, शेतकऱ्याची काही चूक नसेल तरी अक्षरशः या लोकांनी शेतकऱ्यांचे जीव घेतले, जगणं हैराण केलं. बायका मुलांना प्रसंगी मुलाबाळांना मारण्यात आलं, बायकांवर बलात्कार करायला पण या सैन्य अधिकाऱ्यांनी कमी केलं नाही, कारण विचारणारं कोणी नव्हतं. त्याच्यावर विचारणारा त्याला पोसणारा जमीनदार होता. जमीनदाराला पोसल्यावरती मुघल सत्ता राहिलीच नव्हती. ब्रिटिशांचं राज्य अजून येत होतं. ब्रिटिशांनाच कळत नव्हतं की महसूल व्यवस्था कशी चालू करावी आणि कुठून चालू करावी, त्यामुळे या जमीनदारांचंच सगळं राज्य झालेलं होतं. हीच जेव्हा अशी परिस्थिती होती, त्याच वेळेला ब्रिटिशांनी बंगालचा प्रांत जिंकला आणि आता ब्रिटिशांसमोर मोठी समस्या होती की करायचं काय पुढे, कशा प्रकारे महसूल या बंगालच्या प्रांतातून गोळा करावा. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिशांनी 18व्या शतकामध्ये थोड्या सुधारणा केल्या इजारेदार पद्धतीमध्ये, आणि हीच इजारेदार पद्धती जमीनदारी पद्धती म्हणून नवीन नावाने नवीन ठिकाणी सुरू केली किंवा बंगालमध्ये सुरू केली. आता ही जी ब्रिटिश आपण म्हणतो की ब्रिटिश सरकारने सुरू केली, तर ब्रिटिश सरकार नव्हतं आहे, ईस्ट इंडिया कंपनी होती. ईस्ट इंडिया कंपनीला मोठं घबाड्यात सापडलं. म्हणजे विचार करा की मी आज एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली आणि मी व्यापार करायला लंडनमध्ये गेलो माझ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा, आणि लंडनमध्ये बघता बघता मला इंग्लंड देशच माझ्या ताब्यामध्ये सापडला, मालकीचा झाला सगळा व्यापार करता करता. तर मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकाला किती मोठं घबाड सापडलं. तर असं ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांचं झालं. त्यांच्या हातामध्ये बंगालसारखा मोठा समृद्ध प्रांत सापडला, पण त्यांचं पण डोकं चालल्यानं सुरुवातीला की करावं काय, आता महसूल गोळा कसा करावा. आणि हे जमीनदारांचं लोढणं तर गळ्यामध्ये होतं, जे इजारेदार पद्धतीमधून निर्माण झालेलं होतं. त्याच्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनापूर्वी जे बंगालच्या प्रांतामध्ये भारतातील पारंपरिक जमीन वसूल प्रणाली होती, त्या जमिनीवर शेतकऱ्यांचा हक्क होता आणि पिकाचा काही भाग शेतकऱ्याला दिला जात असे. 1765मध्ये अलाहाबादच्या तहाने कंपनीला बंगाल आणि बिहार ओरिसाची दिवाणी मिळाली. त्यानंतर पण कंपनीने काही काळी जुनी महसुली व्यवस्था चालू ठेवली पुढे. या महसूल व्यवस्थेमध्ये त्यांनी काही बदल केला नाही, इजारेदार पद्धतीमध्ये काही बदल केला नाही. फक्त त्यांनी काय केलं, महसुलाचे दर वाढवले, म्हणजे ठेका वाढवला. की आत्ता समजा मुघल काळामध्ये कोणी महसुली शेतकरी 100 रुपये ठेक्याने जमीन घेत असेल तर आता त्याला 500 रुपये ठेक्याने जमीन घ्यावी लागली. अर्थातच हा ठेका वाढला आहे, जो सरकारला द्यावा लागतो, तो ठेका कुठून वसूल करणार.
शेतकऱ्यांना पिळणार, गोरगरिबांना त्यांच्याकडनंच तो ठेका वसूल करणार. त्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण वाढलं. तरी देखील कंपनीला हे ठेके वाढवणं गरजेचं होतं. त्याचं कारण काय होतं की कंपनीचा खर्च वाढत चालला होता. जसा जसा नवीन भूभाग कंपनीच्या ताब्यामध्ये येत होता तसं तसं त्या भूभागाची व्यवस्था लावण्यासाठी कंपनीला प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्था पण करावी लागत होती. कंपनीचा खर्च वाढत चालला होता. तो खर्च भागवण्याचं एकमेव साधन महसूल व्यवस्था हीच होती. जास्तीत जास्त महसूल वाढवणं जिंकलेल्या प्रदेशाचा. महसूल वाढवण्यासाठी त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी स्वतः शेती करायला जाऊ शकत नव्हती. त्यांचा तो उद्देश पण नव्हता, त्यांना करायची पण नव्हती. त्यामुळं हे जे इजारेदार झालेले जमीनदार आहेत, या जमीनदारांनाच त्यांनी काय केलं, परत त्यांच्या गळ्यामध्ये नवीन पट्टा बांधला आणि परत या इजारेदारांना गोरगरीब शेतकऱ्यांवर सोडून दिलं. नवीन पट्टा बांधून गोरगरीब शेतकऱ्यांचं आधी 100 रुपये त्याला शेतसारा भरावा लागत होता, 500 रुपये भरायला लागला. जमीन तेवढीच आहे. विचार करा की जमीन तेवढीच आहे, जमिनीचं काही क्षेत्रफळ वाढलेलं नाही. त्या जमिनीचं क्षेत्रफळ वाढलेलं नसेल तर रात्रंदिवस जरी कष्ट केलं, पाणी किती पण असलं तरी, समजा 2 पोती धान्य येत असेल एका जमिनीच्या तुकड्यामधून, तर ते काही 10 पोती होणार नाही काय झालं तरी पण, तुम्हाला तेवढा शेतसारा द्यायचा आहे. म्हणजे जुलूम किती झाला शेतकऱ्यावर याचा विचारच केलेला बरा आपण या इजारेदार पद्धतीमध्ये. तरी पण ब्रिटिशांनी काय केलं की नंतर सुरुवातीला त्यांनी जरी काही बदल केले नाही तरी नंतर त्यांना असं वाटायला लागलं की आता मला काहीतरी केलं पाहिजे, अजून पण माझा काही कंपनीचा खर्च भागत नाही. ब्रिटिशांची हाव संपत नव्हती. ब्रिटिशांनी त्या काळामध्ये जे नवाब होते, आमीर उमराव होते, मुघल अधिकारी होते, मोठमोठे जमीनदार होते, त्यांच्याकडनं मोठमोठ्या देणग्या घेतल्या, हत्ती घोडे घेतले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अफाट संपत्ती गोळा केली. रॉबर्ट क्लाईव्हसारखा अधिकारी ब्रिटनच्या राणीच्या बरोबर जाऊन बसला संपत्तीच्या बरोबर, जो याचा ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर होता तो नंतरच्या काळात. एवढी अफाट संपत्ती यांनी गोळा केली, व्यक्तिगत संपत्ती गोळा केली ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला पैसा कमी पडत होता अशातला भाग नव्हता. ईस्ट इंडिया कंपनी पैसा गोळा करत होती. जिथे जात होती त्या राजवाड्यांना लुटून, संस्थानिकांना लुटून, जनतेला पिळून पैसा गोळा करत होती कंपनी. पण तो पैसा जात होता त्या व्यक्तिगत अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये, तो कंपनीच्या खात्यामध्ये जात नव्हता. कंपनीचं खातं अजून पण आतबट्ट्यामध्ये दिसत होतं. मग कंपनीचं खातं कसं काय फायद्यामध्ये आणायचं, ह्याच्यासाठी परत लॉर्ड क्लाईव्हच्या काळामध्ये, रॉबर्ट क्लाईव्हच्या काळामध्ये आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी सुरुवातीला जरी बदल केले आहेत महसूल संस्थेमध्ये, तरी नंतर काही वर्षांनी आपला खर्च भागवण्यासाठी आणि या जमिनींमधून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने कर निश्चित करण्यासाठी त्यांनी भारताच्या कृषी व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. या जमीनदारांचे जे आत्तापर्यंत त्यांनी जमीनदारांना मोकळं रान सोडलं होतं, इजारेदारांना, त्यांच्यामध्ये पण हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि नवीन महसूल प्रणाली आणली त्यांनी भारतामध्ये. एकच प्रणाली आणली नाही, एकापेक्षा जास्त प्रणाली आणल्या. त्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्यांनी राबवल्या. याच्यामध्ये ज्या 4 प्रणाली मुख्य होत्या, नावं तुम्ही ऐकले असतील. पहिली आहे इजारेदार प्रथा, दुसरी स्थायी बंदोबस्त प्रथा, तिसरी होती ती रय्यतवाडी आणि चौथी होती ती महालबावडी पद्धत. या 4 प्रथा ब्रिटिशांनी नवीन महसूल संकलनाच्या भारतामध्ये चालू केल्या. याच्यामध्ये आता आपण फक्त इजारेदार प्रथाचा विचार करू, कारण रय्यतवाडी, महालबावडी, स्थायी बंदोबस्त तो विचार करायला लागला तर तो वेगळा विषय व्हिडिओचा. इजारेदार पद्धतीची जी सुरुवात होती ती सुरुवात पहिल्यांदा वॉरन हेस्टिंगने 1772 साली लागू केली. 1772मध्ये या प्रथेची 2 वैशिष्ट्ये होती. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय झालं की वॉरन हेस्टिंगने ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने जे इजारेदार असत त्या इजारेदारांना 5 वर्ष कराराची तरतूद केली. म्हणजे कोणत्याही इजारेदाराने 5 वर्षाच्या कराराने जमीन ईस्ट इंडिया कंपनीकडून घ्यायची आणि 5 वर्षाचा ठेका ईस्ट इंडिया कंपनीने त्याला द्यायचा एक ठराविक रकमेच्या बदल्यामध्ये. ती ठराविक रक्कम इजारेदाराने ईस्ट इंडिया कंपनीकडे भरली की ईस्ट इंडिया कंपनी तिकडे लक्ष द्यायला जात नसते. तो शेतकऱ्यांना चावतोय का, पोळतोय का, काय करतोय बघायला जमीनदार ईस्ट इंडिया कंपनी बिलकुल जात नसे. त्याच्यानंतर दुसरी तरतूद अशी होती की जमिनीची ही इजारेदार जे होते ठेके दिले जात होते, ठेके सर्वाधिक बोली लावणाऱ्या माणसाला दिले जात होते. म्हणजे ब्रिटिशांनी जी इजारेदार प्रथा आणली त्याची 2 वैशिष्ट्ये. पहिली गोष्ट 5 वर्षाच्या कराराने जमीन देणे आणि दुसरं वैशिष्ट्य जी जमीन कराराने द्यायची ती बोली लावून देणे. म्हणजे जो सगळ्यात जास्त ठेका कंपनीला देईल त्याला ती जमीन त्या गावातली, त्या प्रांतातली दिली जात असे. ब्रिटिशांना असं वाटत होतं की अशा पद्धतीने आपण ठेक्याने पैसे, इजारेदार पद्धत राबवली, ठेक्याने जमीन दिली, मुघलांचीच पद्धत पुढे चालवली की मग आपल्याला मुघलांसारखंच थोडंफार का होईना काहीतरी उत्पन्न बसल्या जागी मिळेल. परंतु ब्रिटिशांची अपेक्षा फोल ठरली. ब्रिटिशांना असं वाटत होतं की जमीनदारांना आम्ही मदत केली, आपण जमीनदारांना खुश केलं, जमीनदारांना आपल्या बाजूला वळवून घेतलं की जमीनदार त्यांच्या माणसांना पण खुश करतील आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देतील, आपल्याला मक्त्याने जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल, आपल्याला ठेक्याने एक रकमी जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. पण ही इजारेदार प्रथा ब्रिटिशांच्या अपेक्षेला खरी उतरली नाही, ती अपयशी ठरली. त्याचं कारण काय होतं
की कंपनीला या प्रथेचा फायदा झाला नाही, कारण त्यांच्या वसुलीमध्ये अस्थिरता आली. अस्थिरता आली म्हणजे 5 वर्षाचा ठेका मी एका माणसाला दिला या प्रांताचा, दुसऱ्या माणसाला दिला, तिसरा जमिनीचा एक तुकडा इकडचा काढून दिला, तिकडचा दुसरा काढून दिला. जो जिथे कसतोय, जो जिथून मला मागता मागतोय, त्या जो मला मागता मागेल, जो जास्त बोली लावेल, त्याला प्रत्येकाला तो जिथं मागतोय तिथं जमिनीचा तुकडा मी काढून दिला. पण याच्यामुळं अस्थिरता माजली की इजारेदार इतके झाले की ते इजारेदारांचं गणित ठेवायचं कसं, आणि त्या इजारेदारांवर परत कंट्रोल ठेवता येणं पण ईस्ट इंडिया कंपनीला त्या काळामध्ये शक्य नव्हतं. कारण 1777 साली आपण बघितलं, ईस्ट इंडिया कंपनीचा प्रांत तर बंगाल त्यांच्या हातामध्ये आला होता, पण त्यांचं सैन्य नव्हतं वाढलं, त्यांची प्रशासन व्यवस्था नव्हती वाढली. अजून ईस्ट इंडिया कंपनी भारतावर राज्य करण्यासाठी मानसिक, शारीरिक आणि व्यावसायिकदृष्ट्या तयार नव्हती झाली. तिची तेवढी क्षमताच नव्हती जरी प्रांत ताब्यामध्ये आला तरी. त्याच्यामुळं हे जे इजारेदार आणि जमीनदार होते ते पण ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाच्या बाहेर गेले. वसुली वेळच्या वेळेला होईनाशी झाली. जरी मक्ता ठरवून दिला तर तो मक्ता वेळेमध्ये येईनासा झाला 5 वर्षामध्ये. म्हणून कंपनीने काय केलं की परत या प्रथेमध्ये सुधारणा केली आणि 1777 5 वर्षाच्या कराराऐवजी ही प्रथा परत 1 वर्षाचा करार असं केली. की त्या ब्रिटिशांना असं वाटत होतं की कदाचित 5 वर्षाचा आपण करार करतोय, 5 वर्षाचा मोठा कालावधी आहे, त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं किंवा लोक देऊ शकत नाहीत, अडचणी येतात, लोक बहाणे सांगतात 5 वर्षामध्ये काही ना काही कारणाचे, तर वर्षाच्या वर्षाला तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे, अशी आपण नवीन पद्धत काढू इजाऱ्याची. म्हणून ब्रिटिशांनी 1 वर्षांनी दर वर्षाला आता काय केलं की दर वर्षाला जमीन महसूल मक्त्याने द्यायची ठरवली, ठेक्याने द्यायचं ठरवली. पण ही दरवर्षीची प्रथा होती, दरवर्षीची प्रथा पण फसली. त्याच्यामुळं काय झालं की दरवर्षी जेव्हा तुम्ही एखाद्याला मक्ता देता त्यामुळं दरवर्षी महसुलाचे दर आणि त्याच्या वसुलीचं प्रमाण दरवर्षी बदलायला लागलं. म्हणजे 100 मक्तेदार असतील किंवा 100 इजारेदार असतील बंगालच्या प्रांतामध्ये, आपण घरी धरून जास्तच होते 100 काय, पण 100 असतील असं आपण धरू. या 100 लोकांकडून सारखीच वसुली यायला पाहिजे मला, ती येत नव्हती. महसूल पण मला जो दर जे ठरवलेले होते मी ते प्रत्येकाला सारखाच दर लागू करू शकत नव्हती कंपनी, कारण कंपनी मक्ता द्यायला बसली, पण घेणाऱ्याने तर घेतला पाहिजे. तो घेणारा घेईल तर कंपनी त्याला दर लावेल ना काही ना काही, किंवा घेणाऱ्याने घेतले तर उंची बोली लावून तो घेईल ना. त्याच्यामुळे महसुलाचे दर पण प्रत्येक इक्तेदाराला इजारेदाराला वेगळे वेगळे होते इथे. त्याच्यानंतर महसूल जो गोळा होत होता तो महसूल पण अनियमित गोळा व्हायला लागला पुढील वर्षामध्ये. त्यामुळे ब्रिटिश इंडिया कंपनीला काय झालं आता की ईस्ट इंडिया कंपनीला काय झालं की अंदाजच बांधता येईना. म्हणजे ह्या वर्षी मला समजा बंगालच्या प्रांतामधून 100 रुपये महसूल मिळाला, तर पुढच्या वर्षी किती महसूल मिळेल त्याचा अंदाज लावता येईना. अंदाज का लावता येत नव्हता, तर दरवर्षी कंपनी करार करत होती शेतकऱ्यांबरोबर, दरवर्षी कंपनी करार करत होती इजारेदारांबरोबर. दरवर्षी ती नवीन नवीन बोली जी लागत असेल त्या नवीन नवीन बोलीने जमीन दिली जात होती, आणि तरी पण बऱ्याच वेळेला काय होत होतं की महसूल बुडतच होता. त्यामुळं कंपनीला किती महसूल होईल त्याची काही खात्री वाटत नव्हती. दुसरा एक दोष असा होता की दरवर्षी नवीन व्यक्तीबरोबर करार केला जात होता. म्हणजे जमिनीचा तुकडा हाच आहे, पण त्या जमिनीच्या तुकड्याला जर काल तुम्ही बोली लावली, मागच्या वर्षी तुम्ही बोली लावली 100 रुपये, तर तो तुकडा तुमच्याकडे होता. आता मी बोली लावली त्याच जमिनीची 150 रुपये, तुकडा माझ्याकडे आला. नवीन नवीन माणसं यायला लागले, नवीन नवीन इजारेदार यायला लागले. लोकांना त्याच्यामध्ये जसं पोटेन्शियल दिसायला लागलं की जमिनी आपल्या मालकीच्या होऊ शकतात किंवा आपण सत्ता गाजवू शकतो. नवीन नवीन इक्तेदार तयार झाले, त्याच्यामध्ये नवीन नवीन इजारेदार तयार झाले. त्याच्यामुळे कंपनीला शेतकऱ्यांकडून अधिकाधिक जी महसूल होता तो महसूल हे इजारेदार गोळा करत होते, पण इजारेदारांकडून कंपनीच्या खजिन्यामध्ये तो महसूल येईना. कारण दरवर्षी नवीन माणूस येतो, नवीन दराने काहीतरी बोलतो आणि त्याचा काही हिशोब लागेना मागचा आणि पुढचा. त्यामुळे इजारेदारी प्रथा फसली. दुसरी एक गोष्ट अशी झाली की इजारेदार किंवा ठेकेदार होते यांच्याकडे ज्या जमिनी होत्या त्या जमिनींची त्यांच्याकडे फक्त तात्पुरतीच मालकी असते. म्हणजे मी इजारेदार आहे आणि मी ईस्ट इंडिया कंपनीकडून 1 वर्षासाठी जमीन घेतलेली मक्त्याने, तर माझ्याकडे त्या जमिनीची मालकी 1 वर्षाचीच असेल, तर मी कशाला जमिनीमध्ये सुधारणा करेल. म्हणजे आपण म्हणतो की माझी पिढ्यानुपिढ्या जमीन आहे, तर मी विचार करतो की काल मी 2 पोती तांदूळ कमवले माझ्या जमिनीमधून, तर मला असं वाटतं की ह्या वर्षी मी 3 पोती तांदूळ कसे येतील ते बघावं. मग जमिनीमध्ये काय सुधारणा करावी लागतील, मातीचा कस कसा बघायला लागेल, अजून चांगली अवजारं कशी वापरता असतील, बी बियाणं कसं चांगलं आणता येईल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी करतो त्या गोष्टी इजारेदार करत नसतात. कारण त्यांना माहिती आहे की 1 वर्षापुरतीच जमीन आहे, पुढच्या वर्षी ब्रिटिशांनी दिली ठीक, परवडली तर ठीक, नाही तर गेली जमीन. तर ह्या वर्षापुरती फक्त बघा की ब्रिटिशांनी दिलेल्या मक्त्याचे पैसे काढून आपल्याला फायदा कसा उपटता येईल शेतकऱ्यांचं शोषण करून. एवढ्याच गोष्टीमध्ये ते इजारेदार लक्ष ठेवत असत किंवा जास्तीत जास्त महसूल कसा गोळा करता येईल. 100 रुपये मी ब्रिटिशांना ठरवलेला आहे मक्ता, 100 रुपये जर ब्रिटिशांना मी दिले तर मला अजून 200 रुपये कसे मिळतील त्याच्यामधून. एवढं फक्त स्वतःच्या महसुलापुरता इजारेदारांनी विचार करायला सुरुवात केली. त्याच्यामुळं जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कष्ट करायला, त्रास द्यायला सुरुवात केली, त्यांचं शोषण करायला सुरुवात केली. एवढं करून पण जी रक्कम गोळा झाली मक्त्याची, ती मक्त्याची पूर्ण रक्कम या इजारेदारांनी
ब्रिटिशांच्या खजिन्यामध्ये पण कधी भरली नाही. त्याच्या आधी पण त्यांनी कधी ती मुघलांच्या खजिन्यामध्ये भरली नव्हती. त्यांना माहीत होतं कशा पद्धतीनं समोरच्या माणसाला वाकवता येतं. त्यांनी मुघलांना भरली नाही तर ते ब्रिटिशांना काय भरतील, ब्रिटिशांना अजून अंदाजच लागत नव्हता चाललं आहे का या देशामध्ये. तर ह्या मक्तेदारांनी तिथं पण आपला स्वभाव दाखवला किंवा हुशारी दाखवली, ती पण त्यांनी तिकडे भरली नाही. त्याच्यामुळं ईस्ट इंडिया कंपनी पण कंगाल झाली, शेतकरी पण कंगाल झाले आणि मधल्यामध्ये हे जे इजारेदार होते आणि जमीनदार होते, हे जमीनदार गलेलट्ट शक्तिशाली ताकदवान होऊन बसले. आणि बंगालमध्ये आपण जे म्हणतो की जमीनदारी मोठ्या प्रमाणामध्ये होती, शेतकऱ्यांमध्ये आणि जमीनदारांमध्ये मोठे संघर्ष बंगालमध्ये उडालेले पाहायला मिळतात आपल्याला. ते संघर्ष आपल्याला आत्ताच्या काळामध्ये पण पाहायला मिळालेले दिसतात की नक्षलवादी आंदोलन म्हणतो आपण किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणतो. ही जी आंदोलनं निर्माण झाली त्याच्या मुळाशी ही इजारेदारी प्रथाच आहे की त्यांचं भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पण मोठमोठ्या जमिनी यांच्याच ताब्यात राहिल्यामुळे सरकार यांचं फार काही वाकडं करू शकत नव्हतं. सरकारने कुळ कायदे आणले, बाकीच्या गोष्टी आणल्या, जमिनी एक कोण किती जमीन कमाल धारण करू शकतो, एक माणूस एवढी जमीन ठेवू शकतो वगैरे कायदे आणले. त्याच्यामध्ये पण या लोकांनी पळवाटा शोधल्या बऱ्या प्रकारे काही ना काही कारणाने आणि स्वतःची सत्ता अबाधित ठेवली. त्याच्यामुळे जी गोष्ट मुघल शासनाची झाली, जी ब्रिटिश शासनाची झाली, ती भारत शासनाची पण झाली. स्वातंत्र्यानंतर भारत शासनाचा पण महसूल यांनी बुडवायला सुरुवात केली, शेतकऱ्यांचं शोषण करायला सुरुवात केली. पण भारतामध्ये लोकशाही राज्य होतं, लोकशाही मार्गाने गोष्टी होत होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा भडका उडाला, शेतकऱ्यांनी शस्त्र हातामध्ये घ्यायला सुरुवात केली आणि बाकीच्या गोष्टी झाल्या. म्हणजे ह्या आपण जी फळं बघतोय आज काही गोष्टींची, त्याचं मूळ हे या इजारेदार पद्धतीमध्ये आहे. सारांशमध्ये जर आपण सांगायचं म्हटलं तर 10 मुद्दे आपण सारांशमध्ये सांगू शकतो इजारेदार पद्धतीचे. पहिला मुद्दा म्हणजे ही इजारा पद्धत जहांगीर शाह बादशाहने, जो औरंगजेबाचा पंतू होता, त्याने बंगालमध्ये सुरू केली. ही जमीन महसूल संकलनाची मक्त्याची पद्धत होती. राजा तोडरमल जो अकबराच्या काळामध्ये होता, त्याने जी भूराजस्व प्रणाली अंतर्गत दराने निश्चित केलेली होती जमीन गोळा करण्याऐवजी, त्या पद्धतीने चालायच्याऐवजी जुल्फिकार खानाच्या सांगण्यावरून जहांगीर खानाने ही पद्धत बंगालच्या प्रांतामध्ये राबवली. तिचा फायदा पुढे जाऊन मुर्शिद अली खानने स्वतःच्या मालकीच्या जमिनी करण्यासाठी वापरला आणि पुढचा प्रकार आपण बघितलाच काय झाला तो. तिसरं जे वैशिष्ट्य होतं ते की सरकारला एका ठराविक रक्कम मिळण्यासाठी सरकारने महसुली शेतकरी आणि मध्यस्थांशी करार करणं सुरू केलं. याच्यामुळे शेतकरी आणि प्रजा याच्यामध्ये फरक पडला. हे मधले जे शेतकरी होते महसुली शेतकरी, तेच आपण बघितलं पुढे जाऊन जमीनदार जागीरदार होऊन बसले आणि आत्ताच भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण बऱ्याच समस्यांचं मूळ झाले. चौथा जो मुद्दा होता की हे महसूल शेतकरी इजारादार म्हणून ओळखले जात असत, ते राज्याला निश्चित रक्कम देण्यासाठी सहमत होत असत. मी इजारेदार पद्धतीचं वैशिष्ट्य काय चौथं, या महसूल शेतकरी खुशीने ते राजाला म्हणत असत की ही जमीन आहे, त्या जमिनीची मी तुम्हाला एवढा महसूल देईल, किंवा जी बोली लागत असे जमिनीची, ज्याला वाटत असे तो ती बोली लावत असे, त्या बोलीने ती जमीन स्वतःकडे घेत असे. पाचवी जी गोष्ट होती की मी म्हटलं तसं की लिलावामध्ये जमीन विकण्याची पद्धत भारतामध्ये प्रथमच या इजारेदार पद्धतीमुळे चालू झाली. याच्या आधी जमिनी लिलावाने विकल्या जात नव्हत्या. मनसबदारी पद्धत असेल किंवा शिवकालीन आपण जमीनदारी पद्धत असेल महसूल गोळा करण्याची, त्याच्यामध्ये मलिक अंबरने तर शेतकऱ्यांनाच हक्क दिले होते, शेतकऱ्यांच्याच मालकीच्या जमिनी होत्या, त्यामुळे विकण्याचा संबंधच येत नाही जमिनी. पण जमिनी लिलावाने विकण्याची पद्धत भारतामध्ये इथे पहिल्यांदा सुरू झाली. त्याच्यानंतर हे जे महसुली शेतकरी होते त्यांना कर संकलनामध्ये आणि थोडेसे प्रशासकीय अधिकार पण मिळाले त्या जमिनीच्या बाबतीमध्ये. त्याचा त्यांनी दुरुपयोग केला आणि दुरुपयोग करून ती सत्ता स्वतःकडे सामाजिक आणि राजकीय सत्ता कशी येईल याचा विचार करण्यामध्ये, किंवा माझ्याकडे सामाजिक आणि प्रशासकीय मुलकी अधिकार कसे येतील त्या जमिनीच्या बळावर, ते पाहण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला आणि हे सर्व सत्ताधीश होऊन बसले. याच्यामध्ये एक गोष्ट फक्त वेगळी होती मागच्या जमीनदारी पद्धतीपेक्षा. म्हणजे मित्र नेहमी विचारतात की इजारेदार पद्धत आणि जमीनदारी पद्धतीमध्ये फरक काय होता. तर जमीनदारी पद्धतीमध्ये ती जमीन त्या जमीनदाराच्या मालकीची असे आणि त्याच्यावर ती जी कुळं कामाला ठेवत असे त्यांचं तो शोषण करत असे सरकारला एक रक्कम देऊन, पण ती जमीन त्याच्या मालकीची असे जमीनदारीमध्ये. इजारेदार प्रथेमध्ये इजारादाराची जमिनीवर मालकी नसे, म्हणून तो एक मध्यस्थ असे सरकार आणि प्रजेच्या मधला. म्हणून इजारेदार प्रथा ही सुरुवातीच्या काळामध्ये जमीनदारी प्रथेपेक्षा वेगळी होती. पण नंतर ह्या ज्या जमिनी होत्या त्या इजारेदाराने स्वतःच्या नावावर चढवून घेतल्या हळूहळू ब्रिटिश कालखंडामध्ये. ते कधी बोलीने चढवून घेतल्या, कधी मक्त्याने चढवून घेतल्या, कधी करार देऊन चढवून घेतल्या आणि हेच नंतर जमीनदार होऊन बसले. आठवी जे एक वैशिष्ट्य आपण म्हणतो, आठवं वैशिष्ट्य असं आहे इजारेदार प्रथेचं की भारतामध्ये सावकार किंवा बँकिंग सिस्टीम आपण जी म्हणतो ती सावकार आणि बँकिंग सिस्टीम नव्हतीच. म्हणजे मुघल कालखंडामध्ये आपण बघतो की विस्कळीत पद्धतीमध्ये पैशाची देवाणघेवाण चालत असे.
व्यक्तिगत स्वरूपामध्ये चालत असे, हुंड्याच्या स्वरूपामध्ये चालत असे आणि सावकारी पण चालत असे. ती सावकारी व्यक्तिशः चालत असे. कोणी मोठा एक शेठ असे, तो शेठ पैसे देत असे कोणाला तरी उधार पाधार, किंवा एखाद्या राजाला उधार पैसे देत असे तो सैन्य उभं करण्यासाठी. पण ते व्यक्तिगत पातळीवर सावकारी चालत होती आणि बँकिंग होती ती व्यक्तिगत पातळीवर चालत होती. पण इथे आता ज्यावेळेला इजारेदार पद्धत आली त्यावेळेला जो कोणी मक्ता घेईल त्या प्रत्येक मक्ता घेणाऱ्याला तो मक्ता विकत घ्यायला पण कधी कधी कर्ज काढावं लागत असे. तो मक्ता भरू शकला नाही तो सरकारकडे, तो मक्ता फेडायला पण कर्ज काढावं लागत असे. त्याच्यानंतर जे शेतकरी त्याच्यावर काम करत असत इजारेदाराच्या जमिनीवर, त्या बिचाऱ्यांना तर पोटाला पण मिळत नसे, त्यांना पण बायका पोरं विकावी लागत असत, सावकाराकडनं कर्ज काढावं लागत असे. त्याच्यामुळे सावकारी पद्धत ही मोठ्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या इजारेदार पद्धतीमुळे भारतामध्ये मूळ धरून राहिली. बँकिंग पद्धतीला सुरुवात झाली की आता बँकेची गरज भासायला लागली. कारण आपण जसं बघतो की आपण बिझनेस करायचा आहे, मला बिझनेस करण्यासाठी मी काय करतो, बँकेकडे जातो, कर्ज काढतो आणि मग ते हळूहळू फेडतो. तसं एखाद्या शेतकऱ्याला महसुली शेतकरी व्हायचं आहे, त्याला तो सरकारला मक्ता भरायचा आहे, पैसे पाहिजे, तर ते पैसे घेणार कुठून तो? मग त्याची गरज भागवण्यासाठी बँकिंग पद्धत पहिल्यांदा आपण म्हणतो ती भारत देशामध्ये बँकिंग पद्धत आत्तासारखी नाही, पण बँकिंग पद्धत अशी मिळत्या जुळत्या पद्धती आपल्याला 1777 नंतर भारतामध्ये चालू झालेल्या आपल्याला दिसायला लागल्या. ही जी गोष्ट होती, ही गोष्ट सावकारी, बँकिंग आणि नवीन सामाजिक गट जे होते ते इजारेदार पद्धतीमुळे झाले. म्हणजे इजारेदार पद्धतीचे हजार दुष्परिणाम जरी झाले असतील तरी दोन गोष्टी काय झाल्या की भारतामध्ये बँकिंग प्रणाली चालू करण्याचं कुठंतरी मूळ या इजारेदार पद्धतीमध्ये आपल्याला सापडतं. दुसरी गोष्ट अशी होती की राज्याच्या महसूल व्यवस्थेवर आणि प्रशासनावर या इजारादार पद्धतीचा आणि मक्तेदारीचा मोठा प्रभाव पडला. म्हणजे ब्रिटिशांनी ही मुघलांची इजारेदार पद्धत बघूनच बंगालच्या प्रांतामध्ये इजारेदार पद्धत पुढे चालू ठेवली. तिचाच त्यांनी वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या भागामध्ये चालू ठेवली. म्हणजे रयतवाडी, महालबवडी आपण बघितलं, किंवा चोख बंदोबस्त आपण म्हणतो ते प्रथा होत्या. ह्या सगळ्या ज्या प्रथा होत्या ह्या प्रथेवर पण कुठेतरी या इजारेदार प्रथेचाच प्रभाव होता. जमीनदारी जी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये मोठी समस्या होऊन बसली होती, ती जमीनदारी ब्रिटिशांच्या काळामध्ये फोकवायला पण ब्रिटिशांनी इजारदारी पद्धतीचा आधार घेतला होता आणि त्या इजारदारी पद्धतीच्या आधारावर जमिनी कराराने जमीनदारांना देऊन टाकले होते, याच संकल्पनेच्या आधारावर. त्याच्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या इजारेदार प्रथेचा बँकिंग क्षेत्रावर, सावकारी क्षेत्रावर, शेती क्षेत्रावर, राजकीय क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रभाव पडलेला आढळून येतो. आणि नंतर मी जसं म्हटलं तसं की समूळ प्रथा उच्चाटन करणं आजही आपल्याला शक्य झालेलं नाही. आजही काही लोकांकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत, भले ते त्यांच्या एकाच्या नावाने नसतील, काहींनी कंपनीच्या नावाने घेतल्यात, काहींनी 4 घरामध्ये 4 लोकांच्या नावाने असतील, पण अजूनही लोक जमीनदार आहेत. अजूनही बंगालमध्ये किंवा आपण म्हणतो की दुसऱ्या ठिकाणी असमानता आपल्याला ओरिसामध्ये दिसून येते. जे मालमत्तेची संसाधनं असतील त्या संसाधनांच्या सर्वांना समान संसाधनं वाटली गेली पाहिजे. जमिनी सर्वांची सामान्य मालमत्ता असली पाहिजे, सार्वजनिक मालकीची. तसं न होता काही मोजक्या आपण म्हणतो की कॉर्पोरेट घराण्यांच्या हाती एकरांनी हेक्टरने जमीन येतात. ही जी कॉर्पोरेट घराणी मोठमोठी आहेत, कंपन्या मोठमोठ्या आहेत, राजकीय नेते मोठमोठे आहेत, ज्यांच्याकडे आज हजारो हेक्टर जमिनी आहेत, मोठमोठ्या प्रोजेक्टच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून किंवा शेतकऱ्यांना छोटी मोठी लॉलीपॉप देऊन मोठमोठे प्रोजेक्टच्या आमिषाने ज्यांनी शेतकऱ्यांकडनं जमिनी काढून घेतल्या, ते प्रोजेक्ट नंतर फसले असं दाखवलं. मधल्यामध्ये शेअरच्या किमती वाढवल्या, त्या शेअरच्या किमती वाढून ते शेअर विकून पैसे स्वतःच्या अकाउंटला जमा केले. नंतर मी त्या कंपनीमध्येच नाही असं दाखवलं, ते प्रोजेक्ट तसेच लटकले, शेतकरी रस्त्यावर आला. त्याच्यामधून पण आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण मुळशी पॅटर्नसारख्या गोष्टी घडताना दिसतात. म्हणजे ही जमीनदारी पद्धत आजही आपल्याकडे, ही इजारेदार पद्धत आजही आपल्याकडे कुठल्या नाही कुठल्या स्वरूपामध्ये आहे. ती दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये आहे. आजही तिची फळं दुष्परिणाम आपल्याला किंवा गोरगरीब शेतकऱ्यांना, ज्याची जमीन जाते त्याला कळतं. आपण बोलून चर्चा करतो, आपल्याला कळत नाही. ज्याची जमीन गेली, जो रस्त्यावर आला, ज्याला स्वतःच्या गावामध्ये कधी राजा होता त्या ठिकाणी आता त्याला पाय ठेवायला पण जागा राहिली नाही. गाव, देव, जत्रा, यात्रा, मान सन्मान काही राहिला नाही. जिथे पाटील म्हणून राहत होता तिथेच त्याला उद्या वॉचमन म्हणून राहायची वेळ आली, तर त्या माणसाला जे वाटतं ते आपण समजू नाही शकत. या जमीनदारी प्रथेचे दुष्परिणाम किंवा इजारेदार प्रथेचे दुष्परिणाम आपल्याला अशा प्रकारे आजही आपल्या आजूबाजूला घडताना दिसून येतात. बदलण्याची गरज आहे, आपण स्वतः अद्ययावत होण्याची गरज आहे. पण आपण सगळेजण पण आपल्या आपल्या व्यक्तिगत सुखदुःखामध्ये एवढे अडकून गेलेलो आहोत की सरकारला आपण या गोष्टीसाठी पुश करत नाही. मत द्यायचं, आपण फक्त मत देऊन येतो. आपल्याला वाटतं की हा माझा नेता, तो माझा नेता, हा माझा पक्ष, मत देऊन येतो आपण. हे पक्षाचे नेते परत कॉर्पोरेट घराण्यांना हाताशी धरून अशा पद्धतीने एक आधुनिक इजारेदारी पद्धत
त्या कार्पोरेट घराण्यांना मक्त्याने जमिनी दिलेल्या आहेत राजकीय नेत्यांनी. जसं पूर्वीच्या काळामध्ये सरकार मक्त्याने जमीन देत होतं महसुली शेतकऱ्यांना, तसं या राजकीय पुढाऱ्यांनी आज आपण बघतो जे सत्तेमध्ये राहिलेले आहेत त्यांनी मोठमोठ्या कार्पोरेट घराण्यांना मोठमोठ्या प्रोजेक्टच्या नावाखाली सेच प्रकल्प असतील, अजून दुसरा कुठला प्रकल्प असेल, हेक्टरनी जमीन किंवा करोडनी जमीन आपण म्हणतो की हजारो एकर जमीन, 2000 एकर जमीन एकेका प्रोजेक्टला दिलेली आहे. एवढी मोठी जमीन म्हणजे काय झालं की आधुनिक इजारेदार पद्धतच झाली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही आधुनिक इजारेदार पद्धत पण आजही आपल्या समाजाला, आपल्या देशाला मारक आहे, आपल्या सामाजिक स्वास्थ्याला आपल्या देशाच्या मारक आहे. याचा आपण विचार केला पाहिजे आणि काही जर करता आलं तर आपण जरूर केलं पाहिजे. हा मी व्हिडिओ बनवतो आहे, हा पण माझ्याकडून काही ना काहीतरी जनजागृती करण्याचाच एक भाग आहे असं आपण समजूयात. बाकी काय करू शकतो आपण, जनजागृती तर करू शकतो, ज्ञानही वाटू शकतो. तर ही मला जी इजारेदार पद्धतीची माहिती मिळाली मुघल कालखंडापासून ते आजच्या दिवसापर्यंत इजारेदार प्रथा कशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये अस्तित्वात आहे त्याचा आपण थोडासा धावता आढावा घेतला. तरी पण 1 तास झाला नेहमीप्रमाणे. हा धावता आढावा तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून तुम्ही मला सांगा. गोष्टी थोड्यात बोलताना मी डबल बोलतो किंवा बोलताना 2-3दा त्या गोष्टी रिपीट होतात. त्याचं कारण काय असतं की एकच मुद्दा कधीकधी वेगळ्या वेगळ्या गोष्टींना लागू होतो, वेगळ्या वेगळ्या घटनांना लागू होतो, वेगळ्या वेगळ्या कालखंडाला लागू होतो, त्याची चर्चा करावी लागते. म्हणून कधीकधी ते पाल्ला लावल्यासारखं होतं, पण बोलणं भाग पडतं. ते जर सोडून दिलं विषय क्लिअर होणार नाही. म्हणून कधीकधी मला त्या गोष्टी कालखंड बघता, घडलेल्या घटना बघता, वेगवेगळे घटक त्याचे संबंधित असतात ते घटक बघता गोष्ट 2दा-3दा बोलावी लागते, 4 वेळा बोलावी लागते. बाकी व्हिडिओला पाल्ला लावण्याची माझी पण इच्छा नसते. मला पण बोलायला त्रास होतो. जेवढं जास्त बोलेल तेवढं त्रासच होणार आहे. कमी व्हिडिओ होईल तेवढं चांगलं आहे. पण कळणं गरजेचं आहे. म्हणून कधीकधी त्या गोष्टी होतात. तर जर तुम्ही सहमत असाल तर आवर्जून प्रतिक्रिया देऊन सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या कौतुकाचे 2 शब्द आहेत, तेच प्रेरणा आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी. आपण चॅनलचे सभासद असाल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या. जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथम किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे संशोधनपूर्ण, माहितीपूर्ण व्हिडिओ जे मुघल कालखंडापासून ते आत्ताच्या कालखंडापर्यंत एखाद्या पद्धतीची माहिती देतील असे संशोधनपूर्ण व्हिडिओ आपल्याला वेगवेगळे पाहता येतील. हीच मालिका आपली जवळजवळ आता 50 भागांची मालिका होईल. शिवकालीन वतन व्यवस्थापन 48वा भाग आहे. अजून 2 व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये. या 50 भागांच्या मालिकेमध्ये आपल्याला भरपूर माहिती बघायला मिळेल. अशा पद्धतीचे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागते. आपल्या या मालिकेचे आणि व्हिडिओचे प्रायोजक श्री राजेंद्रराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष यांनी उदार अंतकरणाने या प्रोजेक्टला मान्यता दिली मला आणि या गोष्टी आपल्यासमोर आणण्यासाठी उदार अंतकरणाने मदत केली. त्याबद्दल त्यांचे पण मनपूर्वक आभार. आपल्याला पण जर हा विषय समजून घ्यायचा असेल, मी नेहमी म्हणतो की आता इजारेदार म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, पण इजारेदार म्हणजे काय आणि त्याचे दुष्परिणाम काय असतील हे समजून घ्यायचं असेल तर मागचे पण सर्व व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. म्हणजे शिवकालीन वतन व्यवस्था या आपल्या मालिकेमध्ये जे 50 व्हिडिओ होतील ते सगळं पाहणे गरजेचं आहे. शिवकालीन ग्रामव्यवस्था आपण समजून घेण्यासाठी त्याच्या मालिकेमध्ये आपण 22 व्हिडिओ बनवले, ते पाहणं गरजेचं आहे. अजून आपल्या पुढच्या मालिका येतील त्या पाहणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या मालिका पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे एक चित्र उभं राहतं, त्या चित्रामधून आपल्याला गोष्टी हळूहळू उलगडायला लागतात. ज्या गोष्टी आपल्या नजरेतून सुटल्या असतात, दिसत नाहीत, कळत नाहीत, त्या वेगळ्या वेगळ्या अँगलनी वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये वेगळ्या वेगळ्या विषयाची चर्चा केल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या एकमेकांशी जोडायला लागतात आणि कशा प्रकारे शिवकालीन वतन व्यवस्था किंवा शिवकालीन कालखंड कार्यरत होता, शिवकालीन गावगाडा कसा काम करत होता ते आपल्याला कळू लागतं हळूहळू. त्याच्यासाठी सर्व व्हिडिओ पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओसहित. त्याचं नाव आहे नंबरदार म्हणजे काय. आता नंबरदार हा पण महाराष्ट्रीयन जमीनदारीशी संबंधित प्रकार नाही आहे किंवा शिवकालीन वतन व्यवस्थेशी संबंधित प्रकार नाही आहे. पण हा नंबरदार हा प्रकार पण आहे की आपल्या बऱ्याच मित्रांना दरवेळेला बुचकळ्यामध्ये पाडतो की जेव्हा जमीनदारीचा विषय येतो, शिवकालीन जमीनदारीचा विषय येतो, जमीनदारीचे वेगळे वेगळे प्रकार येतात, त्याच्यामध्ये कुठेतरी ही नावं पण येतात. इजारेदार नाव येतं, मग आपण म्हणतो इक्तेदार नाव येतं, मनसबदार नाव येतं, जागीरदार नाव येतं, इनामदार नाव येतं. तसं नंबरदार पण नाव येतं मोठ्या प्रमाणामध्ये. नंबरदार आहेत काय, हे नंबरदार म्हणजे काय हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. जय महाराष्ट्र, जगदंबा.